मागच्या 2 ते 3 लेक्चरपासून आपण हा प्रिपोजिशन हा जो टॉपिक आहे तर हा टॉपिक आपण शिकत आहोत. त्यामध्ये एमपीएससीने ज्या प्रकारे आपल्याला प्रश्न विचारले आहेत तर ते प्रश्न किंवा त्या प्रकारच्या कॉन्सेप्ट्स आपण प्रिपोजिशनसोबत जे कीवर्ड्स आहेत तर ते कीवर्ड्स आपण घेतलेले आहेत. मग आपण कालच्या लेक्चरमध्ये जे कंपॅरिझन पण केलेलं आहे. मग कंपेअर आपण कशा प्रकारे केलं आहे. ऑन द डुअर कधी म्हणायचं, ॲट द डुअर कधी म्हणायचं, बाय कधी वापरायचं आहे, विथ कधी वापरायचं आहे. म्हणजे एखादी क्रिया एखाद्या व्यक्तीने केली असेल तर त्यासाठी आपण काय करतो, म्हणजे व्यक्तीकडून केली गेली असेल तर आपण बाय वापरतोय, आणि एखादी क्रिया वस्तूच्या साह्याने केली असेल तर आपण विथ वापरतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे तर डिअर फ्रेंड्स आपण त्यामध्ये मग इन इंक असेल, इन पेन्सिल असेल, इन चॉक असेल, हे कधी वापरायचं, आणि त्याच्यानंतर त्यासाठी आपण विथ कधी वापरतोय. मग विथ कधी वापरायचं, ज्यावेळेस मग विथ अ पेन्सिल असेल, विथ अ पेन असेल, विथ अ चॉक असेल, तर म्हणजे या ठिकाणी ह्या शब्दांच्या पूर्वी ज्यावेळेस आर्टिकल असते तर त्यावेळेस आपण काय करतो, विथ वापरतोय. म्हणजे आता लक्ष द्या, याच्यामध्ये ग्रामरची कॉन्सेप्ट काय आहे. इन म्हणजेच काय असेल, लिक्विडच्या साह्याने, आणि विथ म्हणजेच काय, एक साधन म्हणून ज्यावेळेस आपण वापरतोय त्यावेळेस विथ वापरतात. परंतु याच्यामध्ये एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची, तर त्या ठिकाणी जर आर्टिकल असेल तर काय करायचं, विथ वापरायचं, आर्टिकल नसेल तर काय करायचं, इन वापरायचं. त्याच पद्धतीने आपण पाहिलं, इन द मॉर्निंग पण म्हणतो, इन द इव्हिनिंग पण म्हणतो. त्याच्यानंतर ॲट मॉर्निंग पण असते, ॲट इव्हिनिंग पण असते, ॲट नून पण असते. आपण मॉर्निंग, इव्हिनिंग, नून याच्यापूर्वी जर डेचं नाव असेल तर आपण त्या ठिकाणी काय करतो, ऑन हे प्रिपोजिशन आपण यूज करतोय. पण कधी, त्या डेच्या नावाच्या पूर्वी. आपण हे काल असं कंपॅरिझन जे आहे ते कंपॅरिझन आपण घेतलेलं आहे. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये जे पुढचे प्रेपोजिशन्स आहेत तर ते प्रेपोजिशन्स आपण या ठिकाणी घेऊ. मग इन आणि इंटू असेल, हे पण कालच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेलं आहे. इन कधी वापरायचं आहे आणि इंटू कधी वापरायचं. इन कधी वापरायचं, एखादी वस्तू ऑलरेडी आतमध्ये असेल त्यावेळी आपण इन वापरतोय, आणि एखादी वस्तू बाहेरून आत म्हणायचं आहे त्यावेळेस आपण काय करतोय, इंटू जे आहे तर इंटू आपण यूज करतोय. त्याच्यानंतर आता बघा, नेक्स्ट अशा स्वरूपातले शब्द आहेत. बिसाइड असेल, बिसाइड्स असेल, आणि एक्सेप्ट असेल, EXCEPT. आता बिसाइड हा जो शब्द आहे तर बिसाइडचा अर्थ होतो च्या बाजूला, म्हणजे कशाच्या तरी बाजूला. म्हणजे आपण काय म्हणतोय, बाजूला, या अर्थाने आपण बिसाइड वापरतोय. लक्ष द्या सगळेजण. बिसाइड म्हणजेच काय, बाजूला, एक साइड म्हणजे बाजूला, या अर्थाने आपण काय करतो, बिसाइड वापरतो. बिसाइड्स कधी वापरायचं आहे, बिसाइड्स म्हणजेच काय, आणखीन, म्हणजे ती पण गोष्ट आणि ज्या गोष्टीचा उल्लेख केलाय ती पण दुसरी पण गोष्ट. याचा अर्थ असा होतोय, बिसाइड जे आहे तर बिसाइड आपण वापरतोय या अर्थाने. इन ॲडिशन टू म्हणजे ती पण गोष्ट त्यामध्ये आपण काय करतोय, ॲड करतोय. म्हणजे जसं आपण ॲज वेल ॲज वापरतोय तसं बिसाइड्स वापरतोय, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि एक्सेप्ट म्हणजे सोडून. एक्सेप्ट म्हणजेच काय, ला सोडून, म्हणजे कशाला तरी सोडून, कशाला तरी सोडून आपण काय करतो डिअर फ्रेंड्स, एक्सेप्ट वापरतोय. मग याच्यामध्ये बिसाइड्समध्ये आणि एक्सेप्टमध्ये बऱ्यापैकी त्या ठिकाणी जे आहे तर कन्फ्युजन असतं डिअर फ्रेंड्स. मग तुम्हाला या ठिकाणी लक्षात एकच ठेवायचं आहे, ते म्हणजेच काय, बिसाइड्स जे आहे तर त्याचा अर्थ होतोय आणखीन, म्हणजे ती पण गोष्ट आपण त्यामध्ये ही करतोय त्या अर्थाने आपण वापरतोय. आणि एक्सेप्ट म्हणजेच काय, सोडून, म्हणजे त्या गोष्टीचं त्याच्यामध्ये इन्क्लूड नसतोय, नॉट इन्क्लुडिंग, म्हणजे ती गोष्ट त्यामध्ये ॲड नसते, त्याला आपण म्हणतोय एक्सेप्ट, EXCEPT, एक्सेप्ट. मग बिसाइड म्हणजे आता लक्षात द्या, बिसाइड हा शब्द जो आहे तर बिसाइड म्हणजे च्या बाजूला, कशाच्या तरी बाजूला म्हणायचं, या अर्थाने आपण बिसाइड वापरतोय. पण बिसाइड्स जे आहे तर बिसाइड्स म्हणजेच काय, आणखीन, किंवा त्याच्यामध्ये इन ॲडिशन टू. म्हणजे कसं, लक्ष द्या, एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. आणि एक्सेप्ट, आत्ताचा जो तुमचा डिपार्टमेंट PSIचा पेपर झाला ह्याचा आपला मेन्सचा, तर त्याच्यामध्ये कधी कधी काय होते, असे मराठी शब्द असतात म्हणजे तुमचे लॉमधले, तर ते शब्द त्या ठिकाणी बऱ्याच जणांना समजत नाहीत. मग त्यामध्ये काय होतं, हे असे जे इंग्लिशचे शब्द आहेत तर इंग्लिशचे शब्द त्याच्यामध्ये खाली जे असतात ना इंग्लिशमधून, मग कधी कधी काय होते त्याच्यामधून सुद्धा आपल्याला लिंक लागते. मग तुम्हाला हे असे शब्द समजून घेणं गरजेचं आहे अगोदर. बिसाइड्स म्हणजे त्याच्यामध्ये समावेश असतो, ज्या गोष्टीचा उल्लेख केला आहे तर त्या गोष्टीचा त्याच्यामध्ये समावेश असतो. आणि एक्सेप्ट म्हणजेच काय, ती गोष्ट सोडून असते.
असा याचा अर्थ होतोय, हे लक्षात ठेवा अगोदर. आणि बिसाईड पहिला जो शब्द आहे BESIDE बिसाईड, त्याच्यामध्ये यस नाही, तर त्याचा अर्थ होतोय बिसाईड म्हणजे च्या बाजूला. म्हणजे आता लक्ष द्या, समजा फॉर एक्झाम्पल अजय केम अँड सॅट मग आपण काय म्हणतोय, अजय केम अँड सॅट बिसाइड मी. बघा, अजय केम अँड सॅट बिसाइड मी, BESIDE बिसाइड मी, म्हणजे अजय आला आणि माझ्या बाजूला बसता, या अर्थाने आपण वापरतो बिसाइड. मग बिसाइड्स या ठिकाणी येणार नाही, बिसाइड म्हणजे च्या बाजूला, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि बिसाइड्स म्हणजेच कसं, लक्ष द्या, बिसाइड्स म्हणजे बिसाइड्स द ज्ञानेश्वरी, बिसाइड्स द ज्ञानेश्वरी he read the Ramayana. he read the Ramayana. याचा अर्थ काय होतोय लक्ष द्या, म्हणजेच रामायण पण ज्ञानेश्वरी पण वाचलेले आहे आणि रामायण पण वाचलेलं आहे, म्हणजे दोन्ही ज्ञानेश्वरी पण वाचले आणि रामायण पण वाचले, असा याचा अर्थ होतो. म्हणजेच काय, ही रेड ज्ञानेश्वरी ॲज वेल ॲज ही रेड द ज्ञानेश्वरी ॲज वेल ॲज द रामायणा. म्हणजे बिसाईडचा अर्थ काय होतं याच्यामध्ये लक्ष द्या, ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला आहे तर ती पण गोष्ट, म्हणजे ज्ञानेश्वरी शिवाय त्याने रामायण सुद्धा वाचलेलं आहे, म्हणजेच दोन्हीही वाचले, लक्ष द्या, दोन्हीही वाचलेलं आहे असा त्याचा अर्थ होतोय. आणि आपण या ठिकाणी असं वाक्य पुढचं घेऊ शकतोय, बघा, everybody was happy except नारायण. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं, याचा अर्थ काय होतोय, एव्हरीबडी वॉज हॅपी एक्सेप्ट नारायण, म्हणजे प्रत्येक जण आनंदी होता नारायण सोडून, म्हणजे नारायण हा आनंदी नव्हता. मग या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं, एक्सेप्ट जे आहे तर एक्सेप्टचा अर्थ होतोय म्हणजे एखादी व्यक्ती असेल, एखादी वस्तू असेल तर ती सोडून, म्हणजे त्या व्यक्तीचा त्या वस्तूचा त्याच्यामध्ये समावेश नाही, म्हणून इथे लिहिलंय मी नॉट इन्क्लुडिंग. अशा प्रकारे काय करायचं लक्षात ठेवायचं. मग तुम्हाला जर आणखी म्हणजे सिंपल पद्धतीने सांगायचं जर म्हटलं तर बिसाइड्स हा जो शब्द आहे तर बिसाइड्सचा अर्थ होतो प्लस. मग त्याचा अर्थ काय होतो, प्लस म्हणजेच काय, त्याच्यामध्ये ती गोष्टीचा समावेश असतो. आणि एक्सेप्ट या गोष्टीचा अर्थ होतो मायनस, म्हणजेच त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचे ती गोष्ट जी आहे त्या गोष्टीचा त्याच्यामध्ये ज्या गोष्टीचा उल्लेख केला असतोय ती गोष्ट, ती व्यक्ती, ती वस्तूचा त्याच्यामध्ये समावेश नाही असा त्याचा अर्थ होतोय. तुम्ही अशाही प्रकारे लक्षात ठेवू शकता. नाहीतर मग बिसाइड्स म्हणजे सकारात्मक असेल, एक्सेप्ट म्हणजे नकारात्मक असते असा त्याचा अर्थ होत नाही. बिसाइड्स म्हणजे ती पण गोष्ट, बियॉन्डचा अर्थ होतोय च्या पलीकडे, आणि अक्रॉस याचाही अर्थ काय होतोय, च्या पलीकडं. बियॉन्ड म्हणजे पण च्या पलीकडं, अक्रॉस म्हणजे पण च्या पलीकडं. मग या दोन्हीमध्ये काय असणार आहे, फरक काय असणार आहे, तर आता एक लक्ष द्या. एक तर सिंपल मी तुम्हाला एक सिच्युएशन सांगतो, त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित या ठिकाणी लवकर लक्षात येईल, यासाठी सिच्युएशन सांगतोय सिंपल. ही जे आहे तर डिअर फ्रेंड्स काय हिल आहे, HILL, हिल म्हणजे टेकडी. ही काय टेकडी आहे. आणि हे जे आहे तर हे लेक आहे म्हणजे तळे आहे, द लेक म्हणतो आपण त्याला, लेक, LAKE लेक आहे. आणि इथं व्यक्ती आहे समजा, आणि याला सांगायचं आहे तळे टेकडीच्या पलीकडं आहे. ही सिच्युएशन आहे. मग एखादी वस्तू एखाद्या कशाची तरी पलीकडं आहे, एकदम सहजासहजी आपण इझिली ती पाहू शकत नाही, पण माहिती आहे आपल्याला कशाची तरी पलीकडं आहे.
ती वस्तू किंवा ती गोष्ट कशाची तरी पलीकडं आहे. तर अशा वेळी काय करायचं डिअर फ्रेंड्स, लक्षात ठेवायचं आहे, पलीकडं म्हणण्यासाठी अशा सिच्युएशनमध्ये काय करायचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला वापरायचं आहे बियॉन्ड, म्हणजे च्या पलीकडं या अर्थाने. किंवा तुम्हाला असं म्हणायचं आहे, या ठिकाणी लक्षात द्या, ही एखादी बिल्डिंग आहे, खूप उंच बिल्डिंग आहे, ही बिल्डिंग आहे, आणि इथं समजा तुम्हाला सांगायचं आहे या ठिकाणी हे रवीचं घर आहे, रवीच हाऊस, आणि ही बिल्डिंग आहे. मग वाक्य म्हणायचं आहे रवीचं घर या बिल्डिंगच्या पलीकडं आहे. मग अशा अर्थाने आपल्याला ज्यावेळेस वापरायचं आहे त्यावेळेस सुद्धा काय वापरायचं आहे, बियॉन्डच वापरायचं आहे. आणि अक्रॉस कधी वापरायचं आहे, मग आपल्याला समजा सांगायचं ही रस्ता आहे किंवा नदी आहे, त्याच्या पलीकडे एखादं मंदिर आहे, त्याच्या पलीकडे, ह्या रस्त्याच्या पलीकडं, समजा रस्त्याच्या पलीकडं हे टेम्पल आहे, रस्त्याच्या पलीकडे टेम्पल आहे. मग डिअर फ्रेंड्स लक्ष द्या, हे टेम्पल जे आहे ते टेम्पल आहे, रस्त्याच्या पलीकडे आहे. मग आपण याला काय करतोय, ज्याला क्रॉस करून जाऊ शकतोय. आणि अशा सिच्युएशनमध्ये जर तुम्हाला सांगायचं असेल तर त्या ठिकाणी निश्चितच काय वापरायचं आहे, अक्रॉस वापरायचं आहे. काय वापरायचं आहे, अक्रॉस. तर लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, मग याला काय म्हणतोय, लक्ष द्या, द टेम्पल इज अक्रॉस द रोड. काय म्हणतोय आपण वाक्य, द टेम्पल इज अक्रॉस द रोड. मग सिंपल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, द टेम्पल इज अक्रॉस द रोड. द टेम्पल इज अक्रॉस द रोड म्हणजे आपण लक्षात ठेवायचं आहे, जे टेम्पल आहे तर टेम्पल हे रस्त्याच्या पलीकडे आहे, या अर्थाने आपल्याला वापरायचं आहे, द टेम्पल इज अक्रॉस द रोड. आलं लक्षात, द टेम्पल इज अक्रॉस द रोड जे आहे तर आपण अशा प्रकारे यूज करतोय. ज्याला आपण पलीकडे आहे पाहू शकतोय आणि त्याला आपण क्रॉस करून जाऊ शकतोय, त्याला सिंपल काय म्हणायचं डिअर फ्रेंड्स, अक्रॉस म्हणायचं आहे. आणि ज्याला हे आता ह्याचे काय तुम्ही ह्याला जाऊ क्रॉस करून जाऊ शकता काय, बिल्डिंग आता एवढी मोठी बिल्डिंग आहे, मग त्यावेळेस काय होणार आहे, रवीज हाऊस इज बियॉन्ड दिस बिल्डिंग. रवीज हाऊस इज बियॉन्ड दिस बिल्डिंग. या अर्थाने आपण काय वापरतोय, बियॉन्ड वापरतोय. मग तुम्ही ह्याला अक्रॉस वापरता तर चुकीचं होतंय, ते सांगवलंय. याला अक्रॉस नाही तर याला काय येणार, बियॉन्डच येणार. इथं सुद्धा तसंच आहे, या आपण सिच्युएशनला सेम तसंच लक्षात ठेवायचं आहे. द लेक इज बियॉन्ड द हिल म्हणजे जे तळे आहे तर तळं हे टेकडीच्या पलीकडे आहे, तर त्यासाठी आपण वापरतोय बियॉन्ड. आता लक्ष द्या, आणखी एक सांगतोय. साधारणतः आता अशा स्वरूपामधले प्रश्न जे आहेत ते प्रश्न हे आता सध्या परीक्षेमध्ये विचारले जात नाहीत. अशा स्वरूपातले प्रश्न जे आहेत तर हे विचारले जात नाही. हे एकदम सिंपल, म्हणजे सिंपल म्हणण्यापेक्षा हे एकदम प्रिपोजिशनल ज्या कॉन्सेप्ट आहेत तर त्याच्यावरती हे प्रश्न आहेत. हे सिंपल कॉन्सेप्ट आहेत, परंतु आपल्याला उद्देश असा आहे की माहीत असायला पाहिजे, नाहीतर कधी कधी काय होते मग आपण हे घेत नाही आणि तिथंच प्रॉब्लेम होऊन जातो. जसं आपण पाहिलं, टू बी इन हरी आणि त्याच्यानंतर टू बी इन हेस्ट, HASTE, टू बी इन हरी आणि टू बी इन हेस्ट. मग हे घेतले आपण, टू बी हरी म्हणजे घाईमध्ये, दोन्हीचाही अर्थ काय होतोय, घाईमध्ये असा त्याचा अर्थ होतोय. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस आपण हेस्ट वापरतोय त्यावेळेस आर्टिकल वापरत नाहीत. मग हे इन हरी आणि इन हेस्ट असंच आपण त्या ठिकाणी वापरतोय. म्हणजेच कसं असणार आहे, ही इज इन अ हरी, आणि ज्यावेळेस आपण हेस्ट वापरतो त्यावेळेस काय म्हणतोय, ही इज इन हेस्ट. नाही, आपण म्हणत नाहीत. आता लक्ष द्या, या ठिकाणी पुढचा शब्द जो आहे तर पुढचा शब्द असाच. आता आपण हे शब्द कव्हर करू सगळेच.
आता हे अबोव जे आहे तर अबोव आपण यूज कसं करतोय बघा. सगळ्या शब्दांचा आता अबोव असेल, ओव्हर असेल, ॲट असेल, यांचा अर्थ काय होतोय, वर होतोय. आता याच्यामध्ये ह्या कॉन्सेप्ट सिम्पल आहेत असं कन्सिडर केलं जातं की हे आपल्याला येत आहे, परंतु आपण काय करतोय तरी ते पण बेसिक जरी असलं तरी आपण त्याची चर्चा करू. आपण हे घेऊ. आपण अबोव म्हणजेच काय, वर. अबोव म्हणजेच काय, वर. मग याचा अर्थ काय होतोय, हायर दॅन, म्हणजे एखादी वस्तू वर आहे, कशाच्या तरी वर आहे म्हणायचं आहे, त्यासाठी आपण वापरतोय अबोव. आणि डिअर फ्रेंड्स या ठिकाणी लक्ष द्या, अबोव जे आहे तर आपण टेम्परेचरसाठी पण आपण यूज करतोय. कशासाठी, टेम्परेचरसाठी सुद्धा आपण यूज करतो. म्हणजे कसं, अबोव 30 डिग्री सेल्सिअस या अर्थाने बरं का. नाही तर कुठलं पण टेम्परेचर आलं की सारखं अबोव नसते वापरायचं. अबोव 30 डिग्री सेल्सिअस. आणि जे समजा मार्क्स असेल किंवा ह्याच्यामध्ये असेल तर त्याला आपण काय करतोय, अबोव यूज करू शकतोय. अबोव 70% या अर्थाने आपण यूज करतोय अबोव. मग आता या ठिकाणी लक्ष द्या, अबोव जे आहे तर हायर दॅन, म्हणजे एखादी वस्तू वर आहे, आपल्या डोक्याच्या वर आहे. एखादी वस्तू वर आहे, आपल्या डोक्याच्या वर आहे, परंतु आपल्याला फक्त सांगायचं ती वस्तू वर आहे, कशाच्या तरी वर आहे म्हणायचं आहे. एखादी वस्तू कशाच्या तरी वर आहे म्हणायचं आहे, त्याला आपण काय वापरतोय, अबोव वापरतोय. आता इंग्लिश बोलण्यामध्ये अबोवच्या ऐवजी ओव्हर वापरतात, ओव्हरच्या ऐवजी अबोव वापरतात बोलण्यामध्ये. पण आपल्याला फरक माहीत असता पाहिजे. अबोव जे आहे तर अबोव हे आपण काय करतोय, एखादी वस्तू वर आहे या अर्थाने आपण काय करतो, यूज करतो. मग समजा काय असतं बघा, आता जे आपला आरसा असतोय वॉश बेसिनमधला, तर तो आरसा जो आहे तर तो वॉश बेसिनच्या वर असतोय. मग काय वाक्य होईल, द मिरर इज अबव द वॉश बेसिन. म्हणजे याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे, द मिरर इज अबव द वॉश बेसिन. मग या ठिकाणी डिअर फ्रेंड्स अबव द वॉश बेसिन म्हणजे कसं असणार आहे, तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे त्याच्यामध्ये गॅप आहे, अंतर आहे. त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला, अंतर आहे, गॅप आहे. ठीक आहे, वॉश बेसिन. म्हणजे या ठिकाणी इथं वॉश बेसिन आहे, इथं वॉश बेसिन आहे समजा, आणि इथं काय असतं, वरती आरसा असतोय. तर हा जो आहे तर याच्यामध्ये गॅप आहे ना, अंतर आहे ना, एकदम ह्याच्यावर टेकवलं नाही, याच्यामध्ये गॅप आहे. अशा प्रकारचं अंतर म्हणतोय मी, अशा प्रकारचा गॅप म्हणतोय. पण ती वस्तू वर आहे म्हणायचं आहे, यासाठी आपण काय वापरतोय, अबव यूज करतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट, त्या अबवच्या जागी मोर दॅन नाही वापरता येत का? जसं अबव 30 डिग्री सेल्सिअस आहे, मोर दॅन 30 डिग्री सेल्सिअस. मग ते झालं, तेच त्याच अर्थाने होते ना ते. अच्छा. Yesterday's temperature was above 30 डिग्री सेल्सिअस. याचा अर्थ असा होतो की कालचं टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त होतं, वर होतं. वर म्हणजेच या ठिकाणी त्याचा अर्थ होतोय जास्त, या अर्थाने अबोव हा शब्द वापरला जातोय. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, शी विल गेट मार्क्स she will get marks above 70%, किंवा she will get above 70%, she will get marks above 70%, या अर्थाने आपण यूज करतोय. मग जसं अबोव आहे तसंच त्या ठिकाणी बिलो पण आहे. अबोव आहे तसंच बिलो आहे, पण ते विरुद्ध अर्थाने. अबोव म्हणजे वर असते आणि बिलो म्हणजे खाली असणार आहे. आपण अगोदर हे वरचे शब्द आपण अगोदर कव्हर करू आणि त्याच्यानंतर मग पुढे जाऊ. आता ओव्हर हा जो शब्द आहे तर ओव्हर हा शब्द बघा, म्हणजे आता हे काय प्रिपोजिशन म्हणून नाही, पण त्याचा अर्थ कोणत्या कोणत्या अर्थाने वापरतोय मी ते सांगतोय. ओव्हर म्हणजेच काय म्हणतो आपण, वर. पण ज्या वेळेस एखादी गोष्ट पूर्ण कव्हर करते, एखाद्या ह्याला पूर्ण झाकून टाकते, कव्हर करते, त्याला आपण वापरतोय ओव्हर. आणि एकदम ॲक्युरेट वर असते त्यावेळेस आपण ओव्हर वापरतोय. ओव्हरचा दुसरा अर्थ होतोय संपणे. ओव्हरचा तिसरा अर्थ होतोय, या ठिकाणी लक्ष द्या, ओव्हर म्हणजेच अति किंवा जास्त आपण म्हणतो ना, तो जरा ओव्हरच आहे, या अर्थाने पण आपण ओव्हर हा शब्द वापरतोय. आणि ओव्हरचा चौथा अर्थ होतोय क्रिकेटमधलं ओव्हर.
क्रिकेटचे ओव्हर म्हणजे 6 बॉल्स. आता हा ओव्हर हा शब्द आपण या 4 अर्थाने यूज करतोय. आता वर म्हणजेच काय, एखादी गोष्ट वर आहे पण ती पूर्ण आपल्याला काय करते, कव्हर करते, झाकून टाकते त्यावेळी. मग समजा जे छत असते, सिलिंग, जसं आपण त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं सिलिंग या शब्दाचं, सिलिंग म्हणजेच काय, हे वरचा छत, सिलिंग फॅन म्हणजे जो छत असतो ना वरचा आपला, तर तो जो सिलिंग आहे तर ते सिलिंग आपल्या डोक्याच्या वर आहे का, आपल्या डोक्यावर ठेवलं आहे का, नाही, डोक्याच्या वर आहे, परंतु आपल्याला ते काय करते, पूर्ण कव्हर करते, झाकून टाकते. अशा अर्थाने काय केले जाते डिअर फ्रेंड्स, ओव्हर जे आहे तर ओव्हर हे त्या ठिकाणी यूज केलं जात आहे. मग काय असतं रे, द सिलिंग इज ओव्हर माय हेड. आता आपल्याला असं म्हणायचं आहे, जो ब्रिज असतो, ब्रिज, नदीवरचा ब्रिज म्हणजे पूल, द ब्रिज इज ओव्हर द रिव्हर. द ब्रिज इज ओव्हर द रिव्हर म्हणजे पूल हा जो असतो, ब्रिज जो असतो, तर तो नदीच्या वर असतोय. मग लगेच तुम्ही काय करताय सर, मग तुम्ही स्वतः सांगितलं कव्हर करतोय का, मग ब्रिज जो आहे ते ब्रिज हा नदीला असा कव्हर करत असतोय, असा. मग तुम्ही लगेच असं करू नका, ब्रिज हा मग नदीला असा कव्हर करतोय का, आडवा, असं म्हटल्याच्यानंतर शक्य नाही ते. तर काय असणार त्याच्यामध्ये, ओव्हर म्हणजे पण हे पूर्ण अशा स्वरूपामध्ये वर आहे, तर त्या अर्थाने आपण काय करतोय डिअर फ्रेंड्स, ओव्हर जे आहे तर ओव्हर आपण यूज करतोय. हे ओव्हर वर या अर्थाने आपण यूज करतोय, हे असं लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर किंवा समजा आपण छत्री घेऊन उभा आहे, छत्री आपल्या डोक्याच्या वर छत्री आहे, तर त्यावेळेस काय म्हणतोय, द अम्ब्रेला इज ओव्हर माय हेड म्हणजे आपल्या वर आहे, गॅप पण आहे आणि आपल्या पूर्ण झाकून टाकते, कव्हर करते. त्या अर्थाने आपण काय करतो, ओव्हर जे आहे तर ओव्हर आपण यूज करतोय. त्याच्यानंतर स्काय, आकाश जे असते, द स्काय इज ओव्हर माय हेड, या अर्थाने पण आपण त्या ठिकाणी यूज करतोय हे ओव्हर. त्याच्यानंतर आता दुसरा जो आहे अर्थ, द मीटिंग इज ओव्हर, द फंक्शन इज ओव्हर, आपण असंही म्हणतो, द फंक्शन इज ओव्हर, द मीटिंग इज ओव्हर. आता हे या अर्थाने पण त्या ठिकाणी यूज केलं जात आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट, अति किंवा जास्त, ही इज ओव्हर वाईज म्हणा किंवा ओव्हर स्मार्ट म्हणा. मग आपण बोलताना ओव्हर वाईज किंवा ओव्हर स्मार्ट म्हणतो, अति शहाणा, अति या अर्थाने पण काय करतात, ओव्हर जे आहे तर ओव्हर वापरतात. मग आपण त्याला असं म्हणतोय, डोंट ओव्हर इट म्हणजे अति, जास्त प्रमाणामध्ये खाऊ नकोस. मग हा ओव्हर हा शब्द वापरला की त्याचा अर्थ काय होतोय, अति म्हणजे एक्सीड, जास्त, या अर्थाने आपण ओव्हर वापरतोय. वी शुड हॅव कॉन्फिडन्स बट वी शुड नॉट हॅव ओव्हर कॉन्फिडन्स. आपल्याला कॉन्फिडन्स असायला पाहिजे परंतु ओव्हर कॉन्फिडन्स नसायला पाहिजे, अति आत्मविश्वास. तर या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे, ओव्हर हा शब्द या अर्थाने पण वापरतात. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ओव्हर म्हणजे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, क्रिकेटमधलं ओव्हर, दिस इज लास्ट ओव्हर या अर्थाने आपण यूज करतोय. आता लक्ष द्या, या ठिकाणी जे आहे तर ओव्हर परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला सांगतोय, परीक्षेच्या दृष्टीने जे आहे तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, ओव्हर जे आहे तर ओव्हर आपण काय करतोय, रूल ओव्हर. रूल ओव्हर म्हणजेच काय, च्यावर राज्य करणे, च्यावर शासन करणे, च्यावर राज्य करणे किंवा शासन करणे, राज्यच राहते, ठीक आहे, च्यावर राज्य करणे, च्यावर राज्य करणे या अर्थाने पण आपण काय करतो, ओव्हर जे आहे तर ओव्हर आपण यूज करतोय. मग या ठिकाणी लक्ष द्या, रूल ओव्हर, आता हे परीक्षेमध्ये आपल्याला विचारलं, रूल ओव्हर जे आहे तर रूल ओव्हर आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेलं आहे. रूल ओव्हर आपण कशा प्रकारे यूज करतोय. मग आता समजा काय असणार आहे, एखादा कुठलाही राजा असेल किंवा कुठलाही व्यक्ती असेल तर त्याने काय केलं, एखाद्या ह्याच्यावरती शासन केलं, राज्य केलं म्हणायचं, त्या अर्थाने आपण काय करतो डिअर फ्रेंड्स, रूल ओव्हर जे आहे तर रूल ओव्हर आपण यूज करतो. म्हणजे द ब्रिटिश रूल ओव्हर इंडिया फॉर 150 इयर्स म्हणजे 150 वर्ष त्यांनी राज्य केलं, या अर्थाने आपण काय करतोय, ओव्हर जे आहे तर ओव्हर आपण यूज करू शकतोय, रूल ओव्हर. तर हे आपल्याला इथं काय करायचं डिअर फ्रेंड्स, लक्षात ठेवायचं आहे, ओव्हर आपण कशा स्वरूपात वापरतोय ते. आणि त्याच्यानंतर हे झालं इथं. त्याच्यानंतर आपण त्या दिवशी तर घेतलेलं आहे ते कोणतं, डोंट क्राय,
ओव्हर स्पिल्ड मिल्क म्हणजे झालेल्या गोष्टीवरती उगाचच काळजी करत बसू नये. याला आपण म्हणतो डोंट क्राय ओव्हर स्पिल्ड. झालेली जी मिस्टेक आहे त्याचं उगाचच टेन्शन घेत बसणं, त्याला म्हणतो आपण डोंट क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क. इथं क्राय ओव्हर हे सारखं असते परीक्षेमध्ये, क्राय ओव्हरचं पण असतंय. मग रूल ओव्हर म्हणजेच काय, च्यावर राज्य करणे, च्यावर राज्य करणे या अर्थाने आपण यूज करतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, हे झालं ओव्हरचं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अपॉन. हे जे अपॉन आहे तर अपॉनचाही अर्थ होतोय बघा च्यावर. बघा अपॉन म्हणजे च्यावर. हे कधी वापरायचं आहे, मुवमेंट दाखवण्यासाठी म्हणजे हालचाल दाखवण्यासाठी. नंबर 1 लक्ष द्या. आणि हे वापरतो आपण क्रियापदासोबत, वर्ब सोबत वापरतोय. आता हे हालचाल दाखवण्यासाठी म्हणजे नेमकं काय, आता लक्ष द्या, म्हणजे लक्षात यावं यासाठी मी सांगतोय. आता हे चित्र मला काही एवढं एक्झॅक्ट नाही जमणार. आता हे चित्रकलेचा विषय काय चालू केला आहे मी, तर थोडं लवकर लक्षात येते यासाठी लक्ष द्या. इथं जे आहे तर समजा काय असेल, लक्ष द्या, सिम्पल तुम्हाला सांगतोय सिच्युएशन. या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी काय आहे, हे मिल्क बाउल आहे. मिल्क बाउल म्हणजे दुधाची वाटी आहे, मिल्क बाउल. आणि या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी काय, लक्ष द्या डिअर फ्रेंड, समजा इथं काय आहे, या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी मांजर आहे. इथं आहे कॅट, CAT कॅट, लक्ष द्या, ही कॅट आहे, मांजर आहे. आता या मांजराने समजा सांगायचं, या मांजराने इथं उडी मारली म्हणजे टेबलवर उडी मारली. आपल्याला सांगायचं आहे, काय म्हणायचं आहे, टेबलवरती उडी मारली असं आपल्याला सांगायचं आहे. मग वाक्य, आता हे अगोदर इथं होतं, आता या मांजराने काय केलं, या टेबलवरती उडी मारली. कोणत्या टेबलवरती, इथं. मग ते मांजर इथं आलं समजा, म्हणजे लक्षात यावं यासाठी सांगतोय. ठीक आहे, इथं हे मांजर आलं. मग आपल्याला समजा सांगायचं आहे काय, मांजरीने टेबलवर उडी मारली, जंप केली. तर या ठिकाणी काय दाखवतं, हे मुवमेंट दाखवतंय, हालचाल दाखवतंय आणि क्रिया दाखवतंय. अशा वेळी काय करायचं डिअर फ्रेंड्स, अपॉन वापरायचं. या ठिकाणी अप पण नाही वापरायचं, ऑन पण वापरायचं नाही, तर या ठिकाणी काय वापरायचं आहे, अपॉन वापरायचं आहे. म्हणजे वाक्य काय होईल मग बघा, द कॅट जम्प्ड अपॉन द टेबल. म्हणजे टेबलवरती उडी मारली, हे उडी मारली असं दाखवायचं, त्यासाठी आपण वापरतोय अपॉन. त्याच्यानंतर नेक्स्ट समजा सिंह आहे आणि त्या सिंहाने काय केली, हरणावरती झडप मारली. मग त्या ठिकाणी पण आपण काय म्हणतोय बघा, द लॉयन स्प्रिंग जे असते, स्प्रिंग त्याचा सेकंड फॉर्म काय असते, स्प्रँग, झडप मारणे. द लॉयन स्प्रँग अपॉन द डिअर म्हणजे हरिण. मग या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं आहे, आपल्याला वापरायचं आहे अपॉन. म्हणजे हे च्यावर, इथं लॉयन आहे तर त्यांनी काय केली, झडप मारली, अशी झडप मारली, उडी मारली त्याच्यावरती, झडप. त्या अर्थाने आपण काय करतोय, अपॉन वापरतोय. हे वापरलं जातं, लक्ष द्या. हे असं दाखवतोय ना मी, मुवमेंट दाखवण्यासाठी, यासाठी आपल्याला वापरायचं असतं हे अपॉन हा शब्द. मग या ठिकाणी काय, अपॉन जे आहे तर अपॉनचं लक्षात ठेवायचं आहे. जम्प अपॉन आणि स्प्रँग अपॉन, झडप मारणे. मग हे परीक्षेमध्ये आपल्याला असंही वाक्य दिलेलं आहे, लक्ष द्या, हेच वेगळ्या प्रकारे. द टायगर असेल किंवा द लॉयन असेल, द लॉयन स्प्रँग अपॉन इट्स, आणि हे असं देतात. मग द लॉयन स्प्रँग अपॉन इट्स. मग या ठिकाणी डिअर फ्रेंड्स, मग परीक्षेमध्ये दोन शब्द देतात, PREY प्रे आणि PRAY प्रे, असे दोन शब्द देतात. हे दोन्ही शब्द काय आहेत, वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड आहेत. काय आहेत, वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड. मग लक्षात ठेवायचं आहे, PREY हे जे प्रे आहे, तर प्रे या शब्दाचा अर्थ होतो भक्ष्य, त्याचा अर्थ होतोय भक्ष्य. आणि PRAY प्रे म्हणजेच त्याचा अर्थ होतोय प्रार्थना करणे.
हे दोन्ही शब्द आपल्याला यासाठीही महत्त्वाचे आहेत. मग या ठिकाणी कोणतं उत्तर येईल पहिल्या म्हणजे ह्या वाक्यामध्ये काय येईल मग डिअर फ्रेंड्स, अपॉन इट्स प्रे, PREY म्हणजेच या ठिकाणी प्रे येणार आहे. तर हे आपल्याला अशा स्वरूपात काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं हे अपॉनचं सुद्धा. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते लक्ष द्या. नेक्स्ट आता हा जो अप हा शब्द आहे, अप हा शब्द, अप म्हणजे पण वरच, लक्ष द्या सगळेजण, अप म्हणजे पण वर. पण हे पण काय करायचंय, मुवमेंट दाखवण्यासाठीच, लक्ष द्या सगळेजण, मुवमेंट दाखवण्यासाठीच वर्ब सोबतच हे पण वापरायचं आहे. कशासोबत, वर्ब सोबत. पण हे कसं असणार आहे लक्ष द्या, वर्ब सोबत पण हे कसं, तर मी तुम्हाला सांगतो, हे लक्षात यावं यासाठी अशा प्रकारे सांगतोय. समजा हे झाड आहे, हे झाड आहे. आता हे चित्र का काढतो डिअर फ्रेंड्स, त्याचं रिझन असं आहे कारण हे सगळ्या शब्दाचा अर्थ तर सारखाच व्हायला लागलाय. हे झाड आहे आणि हा समजा व्यक्ती आहे, ठीक आहे. हा समजा राज आहे. मग राज काय करत आहे, झाडावर चढत आहे, वर चढत आहे. मग या अर्थाने आपल्याला वाक्य बनवायचं आहे, वाक्य बोलायचं आहे, झाडावर चढत आहे. मग त्या ठिकाणी ऑन म्हणत नाहीत, त्या ठिकाणी अपॉनही म्हणत नाहीत. तर या ठिकाणी काय करतात, सिच्युएशनला या लक्षात ठेवायचं आहे, या सिच्युएशनला जे आहे तर या सिच्युएशनला डिअर फ्रेंड्स वापरलं जातं आहे. म्हणजेच राज इज क्लाइम्बिंग अपॉन द नसतंय आणि ऑन बी नसते, तर काय असतंय, क्लाइम्बिंग अप द ट्री. तर या अर्थाने आपण यूज करतोय. त्याच्यानंतर समजा आपल्याला काय म्हणायचं आहे, जो सेन्सेस असतोय किंवा शेअर मार्केट जे असते, तर शेअर मार्केट वर जात आहे, तर त्यासाठी पण आपण काय म्हणतो, सेन्सेस इज गोईंग अप. किंवा त्याच्यानंतर समजा काय करायचं लक्ष द्या, ह्या पायऱ्या आहेत, जिना आहे, हा जिना आहे समजा. मग सांगायचं आपल्याला हे काय करत आहेत, मग ते 2 व्यक्ती असतील, 4 व्यक्ती असतील, ते जिनावर चढत आहेत. मग असं म्हणायचं तर त्यासाठी काय बोललं जातं डिअर फ्रेंड्स, दे आर गोईंग. वाक्य काय वापरलं जात आहे, दे आर गोईंग अप द स्टेअर्स, STAIRS स्टेअर्स. तर अशा स्वरूपामध्ये आपण काय करतोय, अप वापरतोय. आणि अपॉन कसं वापरायचं हे लक्षात ठेवायचं आहे अशा प्रकारे. म्हणजे असं दाखवलं जातं हे अपॉन म्हणजेच या ठिकाणी जसं आपण जंप म्हणलो, जसं आपण झडप मारली म्हणलोय, तर याच्यामध्ये जसं इथं मुवमेंट लक्षात येते आपल्या इथून इकडं असं, तर त्या ठिकाणी आपण अपॉन वापरतोय. पण इथून काय फक्त वर क्रियापद पण असायला पाहिजे आणि वर दिशेने दाखवायचे, त्यासाठी आपण वापरतोय फक्त अप. आता हे जर लक्षात आलं असेल तर याच पद्धतीने काय आहे, बिलो आहे, डाऊन आहे, बिलो आहे, डाऊन आहे आणि अंडर आहे. आता हे 3 शब्दही असेच आहेत सेम. बिलो म्हणजे पण खाली, बिलो म्हणजे पण खाली, डाऊन म्हणजे पण खाली आणि अंडर म्हणजे पण खाली. आता हे सगळ्या शब्दाचा अर्थ काय होतं, खाली. समजा आपण वाक्य हे लिहू असं, च्या खाली म्हणून, कशाच्या तरी खाली, हे पण च्या खालीच आणि हे सुद्धा च्या खाली. आता लक्ष द्या, बिलो, डाऊन आणि अंडर, बिलो, डाऊन आणि अंडर. आता बिलो कधी वापरायचंय, एखादी वस्तू खाली आहे, खाली म्हणायचं आहे, त्यासाठी आपण बिलो वापरतोय. डाऊन कधी वापरायचं आहे, आता बिलो जे आहे तर बिलो हे आपण टेम्परेचरसाठी पण वापरतो ना, टेम्परेचरच्या अर्थाने पण कालचं टेम्परेचर कमी होतं. जसं आपण अबो वापरलं, मी तुम्हाला सांगितलं ना, अबो सारखंच आपण बिलो पण यूज करू शकतोय. मात्र डाऊन जे आहे तर डाऊन हे कशासाठी वापरायचं आहे, मुवमेंट दाखवण्यासाठीच. जसं आपण अप वापरतोय तसंच हे पण आहे, मुवमेंट दाखवण्यासाठी, पण हे वर्ब सोबतच आपण वापरतोय. मुवमेंट दाखवण्यासाठी वर्ब सोबत आपण यूज करतो.
आणि अंडर जे आहे तर अंडर हे च्या खाली, परंतु त्याच्यामध्ये काय असतं डिअर फ्रेंड्स, गॅप असतोय, म्हणजे त्याच्यामध्ये अंतर असते. आता हे सगळं आपल्याला एकदम समजावं. मी तर म्हणलं तुम्हाला हे एकदम बेसिक आहे. आता हे असलं एकदम बेसिक परीक्षेमध्ये सारखं सातत्याने विचारत नाहीत, परंतु विचारलंच जात नाही असंही नाही. त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला या ठिकाणी मग काय होते, कधी कधी आपण त्याला म्हणतो हे विचारलं जात नाही, जाऊ दे हे नको घ्यायचं, आणि नेमकं असं होतं की परीक्षेत तीच पडतंय. तर त्याच्यासाठी आपण हे सोपं जरी असलं, हे लहानपणीचं जरी असलं तरी आपण ह्याला काय करू, ह्याला कव्हर करू. आता लक्ष द्या, बिलो म्हणजे च्या खाली, बिलो म्हणजेच काय, च्या खाली. डाऊन म्हणजे खाली, परंतु या ठिकाणी मुवमेंट दाखवण्यासाठी. जसं की आता आपण इथं एक वाक्य घेऊ, आता जसं घेतलं तर तसंच. ठीक आहे. आता या ठिकाणी हे काय करायला डिअर फ्रेंड्स, हे खाली उतरायला, लक्ष द्या, खाली उतरायला लागलाय. हा जो आहे तर हा काय आहे, खाली उतरायला आहे. मग आपल्या याच्या अगोदरच्या वाक्यामध्ये वर चढत आहे असं आपण दाखवलं होतं, पण आता इथं दाखवतोय खाली उतरत आहे. वरून जे आहे तर वरून हे खाली येत आहे, हे लक्षात ठेवा. मग डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी एक झाली सिच्युएशन. मग याला काय म्हणायचं आहे, श्याम इज क्लाइंबिंग डाऊन म्हणा किंवा गोईंग डाऊन म्हणा. क्लाइंबिंग डाऊन द ट्री. लक्ष द्या. मग या अर्थाने आपण काय करतो, डाऊन जे आहे ते डाऊन आपण यूज करतोय या अर्थाने. ही झालं क्लाइंबिंग डाऊन. आता बिलो कधी वापरायचंय, बिलो जे आहे ते बिलो आपण कधी वापरतोय, लक्ष द्या. एखादी वस्तू कशाची तरी खाली आहे, एखादी वस्तू कशाची तरी खाली आहे, चिटकून खाली आहे, तर त्या अर्थाने आपण काय करतो, बिलो वापरतोय. समजा या ठिकाणी लक्ष द्या, हे पुस्तक आहे, आणि हे पुस्तक समजा तुम्हाला सांगायचं काय, ही जी आहे तर उशी, पिलो म्हणतो आपण, समजावे यासाठी सांगतोय. ठीक आहे, पिलो म्हणजेच उशी. आता हे जे पुस्तक आहे ते आपल्याला सांगायचं आहे, पुस्तक हे उशीच्या खाली आहे. कुठे पुस्तक डिअर फ्रेंड्स, पुस्तक हे आता कुठे गेले, उशीच्या खाली गेलेलं आहे. मग त्यासाठी त्या अर्थाने आपण काय म्हणणार, the book is below the pillow. Below the pillow. आणि या ठिकाणी आपल्याला तुम्हाला सांगायचं दुसरं वाक्य, लक्ष द्या. हे जो आहे तर हा व्यक्ती इथं उभा आहे, आता समजा या ठिकाणी ही जी आहे तर ही मुलगी आहे, तिचं नाव आहे समजा जुलिया. आता जुलिया जी आहे तर जुलिया ही कुठं आहे, झाडाच्या खाली आहे, झाडाच्या खाली उभी राहिली आहे. मग अशा वेळी काय म्हणायचे बघा, जुलिया इज, डायरेक्ट इज म्हणू शकताय, किंवा जुलिया इज स्टँडिंग. तर काय होईल, जुलिया इज स्टँडिंग अंडर द ट्री. मग अंडर म्हणजेच काय, खाली, परंतु याच्यामध्ये काय असतं डिअर फ्रेंड्स, अंतर असतंय, या अर्थाने आपण अंडर म्हणतोय. आणि बिलो जर म्हणलं, बिलो द ट्री म्हणलात तर त्याचा अर्थ त्या झाडाच्या पाली, मुळा वगैरे जे आहेत त्याच्या खाली, त्याचा अर्थ काय होतोय, चुकीचा होतोय, वेगळा होतोय. तर हे अशा स्वरूपामध्ये तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे, म्हणून तुम्हाला मी या ठिकाणी हे चित्र काढून सांगतोय. तर बिलो, डाऊन आणि अंडर अशा स्वरूपामध्ये आपण वापरतोय. मग आता समजा या ठिकाणी बघा, पुन्हा ते चित्र काढतो. आता हा टेबल आहे, हा आहे टेबल, आणि तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे
ही जी आहे तर ही मांजर आहे. काय आहे? मांजर आहे, कॅट आहे. CAT कॅट स्पेलिंग बी लिहितोय मी कॅट. ठीक आहे. आता ही मांजर कुठं आहे डिअर फ्रेंड्स? ही मांजर जी आहे तर मांजर ही, लक्ष द्या, मांजर जी आहे तर मांजर ही टेबलाच्या खाली आहे. कुठं आहे? टेबलाच्या खाली. मग या ठिकाणी काय होईल वाक्य? द कॅट इज अंडर द टेबल. या अर्थाने आपण अंडर वापरतोय. मग हे असे शब्द काय करायचे? लक्षात ठेवायचे. हे बिलो असेल, डाऊन असेल, अंडर असेल, हे शब्द आपण अशा स्वरूपात वापरतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, इन फ्रंट ऑफ. आता मी हे सगळे शब्द घ्यायला लागलोय. सोप्या असो अवघड असो, अगोदर हे सगळे शब्द कव्हर करू आणि त्याच्यानंतर आपण परीक्षेमध्ये आणखी पुढचे पण कॉन्सेप्ट घेऊ. इन फ्रंट ऑफ. नेक्स्ट आहे अपोजिट. त्याच्यानंतर आहे अगेन्स्ट आणि बिहाइंड आहे. आता बिहाइंड तर आपल्या सगळ्या समजते. बिहाइंड म्हणजेच काय? च्या मागे. बिहाइंड म्हणजे च्या मागे, च्या पाठीमागे. इन फ्रंट ऑफ. इन फ्रंट ऑफ च्या समोर. आता इथं लक्ष द्या सगळेजण. इथं परीक्षेमध्ये प्रश्न आपल्याला कसा कसा विचारला जातोय. परीक्षेमध्ये प्रश्न जे आहेत हेच घेतात. फक्त आपल्या इथे विचारतात की काय? फ्रंट ऑफ. मग या फिल इन द ब्लँकच्या जागी काय येईल? तर लक्षात ठेवायचं आहे, इनच येणार आहे. इन फ्रंट ऑफ असते. आणि कधी कधी MPSCने असते विचारलं इन फ्रंट आणि इथं काय केलं आहे? डॅश डॅश केलं आहे. मग हे तुम्हाला म्हणून तुम्हाला सांगते, हे जे पेअर वर्ड्स आहेत ना, कशासोबत कोणता शब्द वापरला जातोय हे लक्षातच ठेवायचं आहे. हे इन फ्रंट ऑफ हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर इन ॲडिशन टू हे लक्षात ठेवायचं आहे. इन ॲडिशन टू म्हणजे तुम्हाला हे जे शब्द आहेत, ऑन बिहाफ ऑफ, ऑन बिहाफ ऑफ म्हणजे ऑन पण लक्षात ठेवलं जाते आणि ऑफ पण लक्षात ठेवलं जाते. मग MPSC कधी कधी काय करते? फक्त एवढंच विचारते बिहाफ ऑफ, मग ऑन देत नाही. आणि काही वेळेस काय करते? ऑन बिहाफ देते, ऑफ देत नाही. मग तिथं आपल्याला लक्षात ठेवायचं काय वापरायचं. मग आता ऑन बिहाफ तर समजते. ऑन बिहाफ ऑफ च्या वतीने. ऑन बिहाफ ऑफ च्या वतीने. चला आता लक्ष द्या, हे इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर. कसं का असताना फक्त आपल्याला काय करायचं? समोर आहे एखादा व्यक्ती म्हणायचं, त्यासाठी आपण इन फ्रंट ऑफ वापरतोय. हे जे आहे तर हे काय करायचं? च्या समोरच म्हणायचंय. इथं पण लक्ष ठेवायचं स्टँडिंग. परंतु हे काय असणार आहे? समोरासमोर असते. काय असते? फेस टू फेस. समोरासमोर, फेस टू फेस. त्यावेळेस आपण काय वापरतोय? अपोजिट वापरतोय. अगेन्स्ट जे आहे तर अगेन्स्ट. आता हे दोन अर्थाने वापरतात. अगेन्स्ट म्हणजेच या ठिकाणी लक्ष द्या, च्या विरुद्ध. आणि एखादी वस्तू कशाला तर टेकून आहे? ला टेकून. असे ह्याचे दोन अर्थ होतात अगेन्स्टचे. आणि बिहाइंड तर आपल्या सर्वांना समजत आहे, च्या मागे. तर या ठिकाणी काय करायचं? बिहाइंड म्हणजे च्या मागे. या अर्थाने आपण वापरतो. तर बघा डिअर फ्रेंड्स, इथं आपला तर चालू आहे समजा चित्राचा सिलसिला. तर आपण ह्याला आणखी अशा प्रकारे घेऊ, म्हणजे हे सहज आपलं सोपं जे आहे ते सिम्पल क्लिअर होऊन जाईल. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा,
राकेश, श्याम आणि हा आहे राज आपला. असे 3 व्यक्ती इथं. आता हे 3 व्यक्ती जे आहेत त्यांच्या आपल्या सिच्युएशन म्हणजे पोझिशन सांगायचे. लक्षात ठेवायचं आहे इन फ्रंट ऑफ म्हणजेच काय, च्या समोर. इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर कसा पण असू द्या, तर त्याला आपण काय म्हणतोय, फक्त पुढं आहे तर त्याला आपण इन फ्रंट ऑफ म्हणतोय, च्या समोर. मग आता लक्ष द्या, आणि बिहाइंड म्हणजेच काय, च्या मागे. बिहाइंड म्हणजेच काय लक्षात ठेवायचं आहे, च्या मागे. म्हणजे हा जो आहे कोण, राकेश, हा श्यामच्या मागे आहे. राकेश हा श्यामच्या मागे आहे. म्हणजे या ठिकाणी शब्द कोणता येईल मग, बिहाइंड. आणि हा जो आहे तर हा पुढं आहे डिअर फ्रेंड्स, हा पुढं आहे. मग पुढं आहे म्हणजेच काय, हा जो आहे तर हा इन फ्रंट ऑफ झाला. हा झाला इन फ्रंट ऑफ. आणि हा जो आहे तर हा काय आहे, याच्या समोरासमोर आहे, समोरासमोर आहे, फेस टू फेस आहे. आता लक्षात आहे, समोरासमोर ही चेअर पण अशी, ही चेअर असं समोरासमोर, त्याला म्हणायचं आहे फेस टू फेस. अशा वेळी इथं आपण काय म्हणतोय, अपोजिट म्हणतोय. आणि अशा वेळी अपोजिट सोबत साधारणतः काय करतात, टू वापरतात, अपोजिट टू असं यूज करतात. मग आता लक्ष द्या, काय नाव होतं, श्याम, राकेश. आता वाक्य सांगायचं आपल्याला, राकेश Rakesh is sitting behind Shyam. आणि आपल्याला सांगायचं, श्याम Shyam is sitting in front of Rakesh. आणि या ठिकाणी बघा, Raj is sitting, SITTING, Raj is sitting opposite, म्हणजे च्या समोरासमोर, या अर्थाने वापरतो आपण, अपोजिट टू श्याम. मग हे अशा स्वरूपात आपल्याला काय करायचं, लक्षात ठेवायचं. हे बिहाइंड कधी वापरायचं आहे, इन फ्रंट ऑफ कधी वापरायचं आहे, आणि अपोजिट टू कधी वापरायचं आहे. मग तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, इथं सध्या महत्त्वाचं काय, तुम्हाला ते शब्दाचा नियम पण माहीत असला पाहिजे, आणि त्या शब्दाचा आपल्याला अर्थसुद्धा समजला पाहिजे. हे झालं आपलं कशाचं, तर या ठिकाणी हे इन फ्रंट ऑफ असेल, अपोजिट असेल, आणि अगेन्स्ट. अपोजिट असेल आणि बिहाइंड असेल. आता राहिला विषय आपला अगेन्स्ट. आता आपण अगेन्स्ट जे आहे तर अगेन्स्ट आपण कालच घेतलेला आहे बरं का. अगेन्स्टचा जो टेबल आहे तर तो घेतलाय आपण. का नाही घेतला अगेन्स्टचा टेबल, ते बाण नाही घेतलं सर. नाही का, अगेन्स्ट नाही घेतलं का. हे असं घेतलं वाटतं किंवा लीन अगेन्स्ट म्हणजे रेलने, डोंट लीन अगेन्स्ट द वॉल, आणि हे प्रेजुडाइस अगेन्स्ट. घेतले वाटेल मला.
तर काय करायचं डिअर फ्रेंड्स, हे अगेन्स्ट असेल किंवा त्याच्यानंतर नेक्स्ट काय करायचं आहे, हे घेतलं ना सर आपण, ठीक आहे. तर हे लीन अगेन्स्ट आणि प्रेज्युडाइज अगेन्स्ट या अर्थाने पण आपण वापरतोय. आणि त्याचा तिसरा अर्थ काय आहे, ला टेकून. म्हणजेच काय, एखादी वस्तू कशाला तर टेकून, म्हणजे भिंतीला टेकून. मग इथं असंच आहे ना, डोंट लीन अगेन्स्ट द वॉल, म्हणजे भिंतीला टेकून उभा राहू नकोस, रेलू नकोस, या अर्थाने आपण वापरतोय ला टेकून. याचा अर्थ होतोय कशाला तरी टेकून. आता समजा एखादं नाजूक पार्टिशन केलं असतंय आणि एखादं काय करते, त्या पार्टिशनला रेलून उभा राहिलाय, मग त्यावेळेस आपण काय म्हणतोय, डोंट लीन अगेन्स्ट द पार्टिशन, डोंट लीन अगेन्स्ट द ग्लास पार्टिशन. या अर्थाने आपण काय करतोय, अगेन्स्ट जे आहे तर अगेन्स्ट आपण यूज करतोय. ठीक आहे. तर आता लक्ष द्या, या ठिकाणी आणखी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, हे डिफर वगैरे तर झालेलं आहे आपलं या ठिकाणी. ठीक आहे, लक्ष द्या आता सगळेजण. तर हे लक्षात ठेवायचं अगेन्स्ट. आता लक्ष द्या, याच्यामध्ये अगेन्स्ट आपलं एक झालं होतं, त्याच्यामध्ये अगेन्स्ट म्हणजे कशाला तर टेकून, आणि च्या विरुद्ध म्हणजे कसं, लक्ष द्या. आता च्या विरुद्ध कसं आपण वापरतोय, तर आपल्याला ज्यावेळेस म्हणायचं आहे इंडिया विल प्ले मॅच, त्या अर्थाने आपण वापरतोय इंडिया विल प्ले मॅच. अगेन्स्ट समजा ऑस्ट्रेलिया म्हणतो, मग या ठिकाणी काय असणार आहे, अगेन्स्ट याचा अर्थ होतोय च्या विरुद्ध, या अर्थाने आपण वापरतोय. अशा अर्थाने आपण डिअर फ्रेंड्स वापरतोय अगेन्स्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण म्हणतो ना, हे नियमाच्या विरुद्ध आहे, इट इज अगेन्स्ट द लॉ, इट इज अगेन्स्ट द लॉ. म्हणजे जे आहे ते लक्षात ठेवायचं, इट इज अगेन्स्ट द लॉ म्हणजेच काय, हे नियमाच्या विरुद्ध आहे, हे नियमाच्या विरुद्ध आहे, जे नियम आहे ते त्याच्या विरुद्ध आहे म्हणायचं. या ठिकाणी आपण वापरतोय अगेन्स्ट द लॉ. तर हे झालं आपलं अगेन्स्ट जे आहे तर अगेन्स्ट या संदर्भातलं. आता आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, परीक्षेमध्ये जे आहे तर परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न डिअर फ्रेंड्स असा विचारलेला आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. बघा सगळेजण, आता जे स्ट्रीट आहे ना, स्ट्रीट रोड रस्ता, तर रस्ता जे आहे तर रस्त्यासाठी काय केलं जाते, लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, रस्ता, सगळेजण लक्ष द्या. तर हे जे स्ट्रीट म्हणजे रस्ता, रोड, आलं लक्षात, हे जे रस्ता आहे, तर या रस्त्यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, 2018च्या पेपरमध्ये यावरती प्रश्न विचारलेले आहेत आपल्याला कंबाईनला. तर काय लक्षात ठेवायचे, स्ट्रीट, हा लक्ष द्या, एकदम सिंपल तुम्हाला लक्षात ठेवायचं, रस्त्याचं नाव जर असेल तर काय लक्षात ठेवायचं बघा, आता सिंपल तुम्हाला लक्षात यासाठी म्हणतोय, स्ट्रीट नेमच्या पूर्वी इन वापरतात. लक्ष द्या, स्ट्रीट म्हणजे रस्त्याचं जर नाव असेल, एकदम फक्त रस्त्याचं नाव असेल, तर त्यावेळेस काय करायचंय, इन वापरायचंय, म्हणजेच रस्त्याच्या नावापूर्वी. रस्त्याच्या नावापूर्वी इन वापरायचं आहे. आणि दुसरा नियम लक्षात ठेवायचा आहे,
रस्त्याच्या नावापूर्वी म्हणजे स्ट्रीट नेम, रस्त्याच्या नावापूर्वी आपलं लक्ष द्या. आता हाऊस नंबर वगैरे असं दिलेलं असतं नियमामध्ये, पण तुम्ही लक्षात काय ठेवायचे, नंबर असेल तर ॲट वापरतात. हा नियम परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. तर ॲट वापरतात. ॲट वापरतात म्हणजे कसं, लक्ष द्या सगळेजण. आता अमर लिव्ज डॅश डॅश, समजा लिहिलं चर्च स्ट्रीट, रस्त्याचं नाव आहे STREET चर्च स्ट्रीट, आणि वाक्य असं लिहिलं अमर लिव्ज फोर्टिफाय चर्च स्ट्रीट. असं दिलेलं आहे. मग बघा दोन्हीमध्ये फरक आहे, सेम वाक्य, फक्त इथं काय केलं आहे, फक्त रस्त्याचं नाव दिलं आहे आणि त्या रस्त्याच्या इथं काय केलं, रस्त्याच्या नावापूर्वी नंबर टाकला आहे. मग इथं काय आहे लक्षात, नियम काय आहे, जर रस्त्याच्या नावापूर्वी जर हे असं असेल, नंबर वगैरे जर असेल, घराचा नंबर वगैरे, हाऊस नंबर, तर त्यावेळेस काय करायचं आहे, ॲट वापरायचं आहे. मग तुम्हाला या ठिकाणी इथं सिम्पल एकच गोष्ट लक्षात ठेवायची, काय, ज्यावेळेस फक्त काय असेल, रस्त्याचं नाव असेल, त्यावेळेस काय वापरायचं आहे, इन वापरायचं. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये काय येईल, इन येईल, आणि अमर लिव्ज दुसऱ्या वाक्यामध्ये काय येईल डिअर फ्रेंड्स, ॲट येईल. फक्त तुम्हाला नंबर या ठिकाणी बघायचा आहे, नंबर. आता आपल्याला अशा स्वरूपातले प्रश्न जे MPSCने विचारले ते तुम्हाला मी लगेच दाखव. 151 नंबरचं वाक्य हे तसंच आहे, हेच आत्ताचंच वाक्य आहे. तर इथं लक्षात काय ठेवायचं आहे, ही लिव्ज चर्च स्ट्रीट. मग इथं काय येणार आहे, निश्चितच डिअर फ्रेंड्स ॲट येणार आहे. याचं उत्तर हे झालं. ठीक आहे. आता मी जे तुम्हाला सांगत होतो बघा, जे पेअर वर्ड्स असतात, पेअर वर्ड्स म्हणजे हे आपण आता सांगितलं ना तुम्हाला, हे इन फ्रंट ऑफ म्हणजे कसं आपण पेअर वर्ड्स म्हणतो, हे इन फ्रंट ऑफ, इन ॲडिशन टू, ऑन बिहाफ ऑफ. तसंच काय असते, आपण इन ऑर्डर आणि टू. मग तुम्हाला ह्या सगळ्या शब्दाची लिंक लावावी लागते. अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. मग इथं पुढचा जो आहे बघा प्रश्न, तोच आहे, ऑर्डर डॅश डॅश अवॉइड. हे मग काय असणार आहे इथं, इन ऑर्डर आणि टू. काय असणार आहे, इन ऑर्डर टू, म्हणजे इथं इन येणार, टू येणार, हे अशा प्रकारे. 325 नंबरचा प्रश्न आहे बरं का, 325. PSI 2013ला विचारला आहे. PSI 2013ला विचारला आहे. प्रश्न काय विचारला आपल्याला बघा, लक्षात द्या फ्रेंड्स. प्रश्न काय विचारला आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. आता आणखी लक्ष द्या, मी तुम्हाला ह्याच्या अगोदर सांगितलं आपण कुठं इन आणि ॲट. तुम्हाला इन आणि ॲटमधला सिंपल फरक आणखी एकदा सांगतो आहे. इन जे आहे तर इन हे काय केलं जातं आहे, बिग प्लेस म्हणा किंवा लार्ज प्लेससाठी वापरतो आहे. बिग किंवा लार्ज प्लेससाठी आपण इन वापरतो. आणि जे ॲट आहे तर ॲट हे कशासाठी वापरायचं डिअर फ्रेंड्स, ॲट जे आहे तर ॲट हे आपण वापरतो आहे स्मॉल प्लेससाठी. हे तुम्ही लक्षात ठेवा. मग आता बघा पहिलंच वाक्य आहे, द प्राईम मिनिस्टर लिव्ज इन 10 डाउनिंग स्ट्रीट. आता डाउनिंग स्ट्रीट म्हणजे इथं रस्त्याचं नाव आहे. मग पहिलं वाक्य मला सांगा बरोबर आहे का, पहिलं वाक्य, हॅलो, पहिलं वाक्य बरोबर आहे का डिअर फ्रेंड्स? नाही, चुकीचं आहे. येस, इथं काय लक्ष द्या, हे पहिलं वाक्य चुकीचं आहे का, कारण या ठिकाणी काय इथं नंबर आहे ना. मग नंबर जर असेल तर काय वापरायला पाहिजे, या ठिकाणी ॲट पाहिजे, म्हणजे चुकलेलं आहे. येस. दुसरं वाक्य बघा, शेरलॉक होम्स
लिव्ड इन बेकर स्ट्रीट. आता इथं काय केलं आहे, बेकर स्ट्रीट आहे. बेकर स्ट्रीट म्हणजे फक्त रस्त्याचं नाव आहे, इथं नंबर वगैरे दिलेला नाही, म्हणजे या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे. आता दुसरं वाक्य आहे, हिज फादर वर्क्स इन टू अ बँक. हिज फादर वर्क्स इन टू अ बँक. आणि त्याच्यानंतर आपण पुढे बघू, माय मॅरिड सिस्टर लिव्ज ॲट मँचेस्टर. आता मँचेस्टर जसं आहे ना, आपण म्हणतो ना मुंबई इज द मँचेस्टर ऑफ इंडिया, बरोबर. मुंबई इज द मँचेस्टर ऑफ इंडिया. आता मँचेस्टर हे जे आहे तर मुंबईची मँचेस्टरची तुलना केली जाते. याचा अर्थ असा होतो की मँचेस्टर हे मग लहान शहर आहे का? लक्षात आले का सगळ्यांना? हॅलो. तर या ठिकाणी काय पाहिजे, ॲटच्या ऐवजी या ठिकाणी काय पाहिजे, इन पाहिजे. लक्ष द्या. मग आपले हे मँचेस्टर हे काय रस्त्याचं नाव नाही, पण मँचेस्टर एक मोठं शहर आहे. आणि मग या ठिकाणी काय वापरतो आपण डिअर फ्रेंड्स, लक्षात ठेवायचं आहे, इन वापरायचं आहे, ॲट वापरायचं नाही. मग याच्यामध्ये फक्त आणि फक्त लक्ष द्या, हे पहिलं वाक्य चुकलेलं आहे. आपण इथं वापरतो हिज फादर वर्क्स इन अ बँक, इन टू नाही म्हणत आपण, तर त्या ठिकाणी काय करायचं, हे पण चुकलेलं आहे, हे पण चुकलेलं आहे. मग या ठिकाणी डिअर फ्रेंड्स फक्त काय बरोबर आहे, एकच, ओनली बी या ठिकाणी बरोबर आहे. 269 मध्ये काय लिहू, 269, डू नॉट वर्क ओव्हर, बियॉन्ड, अंडर, अक्रॉस. आपण म्हणतो ना डोंट वर्क बियॉन्ड युअर कॅपॅसिटी, म्हणजे तुझ्या कॅपॅसिटीच्या पलीकडं, कॅपॅसिटीपेक्षा जास्त, अधिक, या अर्थाने आपण काय करतोय, बियॉन्ड वापरतो, ओव्हर नाही. आपण बोलताना पण म्हणतो ना डोंट एक्सरसाइज बियॉन्ड युअर कॅपॅसिटी, म्हणजे कॅपॅसिटीपेक्षा जास्त एक्सरसाइज करू नकोस, या अर्थाने आपण यूज करतोय हे. 212, ही रूल डॅश डॅश वास्ट एम्पायर. मग हे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, म्हणून मी तुम्हाला एकदम सिंपल काय करतो, त्याच्यामध्ये लिंक लागावी यासाठी हे शब्दच देतोय. मग काय येईल या ठिकाणी, ओव्हर, रूल ओव्हर, बरोबर. मग हे रूल ओव्हर आणि ह्या फ्रेजेस असतात, एक जर आपण शब्द बदलला की त्याचा अर्थ चेंज होतो. मग रूल ओव्हर म्हणजेच काय असते, साम्राज्य म्हणजे राज्य करणे, त्याचा अर्थ होतो बरोबर काय, ही रूल ओव्हर वास्ट एम्पायर, म्हणजे त्याने एक मोठ्या प्रचंड मोठ्या एम्पायर जे आहे साम्राज्य, त्याच्यावरती राज्य केलं म्हणायचं आहे. तर या अर्थाने आपण त्या ठिकाणी यूज करतोय रूल ओव्हर. 346, दे हॅव ओपन अन ऑफिस. हे वाक्य विचार आपल्याला कंबाईन ग्रुप सी 2018ला विचारलं आहे, 2018ला. मग काय येईल या ठिकाणी, मग हॅलो, याचं उत्तर काय येईल, उत्तर याचं 1 नंबर, बरोबर. तर मग येस सर. मग या ठिकाणी मी काय म्हणतोय बघा, हे जे आहेत ना ह्या कॉन्सेप्ट, इथं तुम्हाला कॉन्सेप्टच लक्षात ठेवावे लागणार आहेत. मग दे हॅव ओपन अँड ऑफिस, इथं काय आहे, लीज रोड, म्हणजे इथं रस्त्याचं नाव आहे, पण त्याच्या अगोदर काय आहे, नंबर आहे. आणि नंबर असेल तर काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे, ॲट वापरायचं आहे. मग हे अशा स्वरूपातले प्रश्न जे आहेत ते प्रश्न विचारलेले आहेत. रस्त्याचं नाव असेल आणि त्या ठिकाणी जर नंबर नसेल तर त्या ठिकाणी इन वापरायचं आहे. आणि रस्त्याचं नाव असेल आणि त्याच्या अगोदर जर नंबर असेल, नंबर दिलेला असेल, तर त्या ठिकाणी ॲट वापरायचं. बिटवीन आहे ना, बिटवीन, तर बिटवीनसोबत आपण काय करतोय, बिटवीनसोबत नेहमी अँड वापरतोय. बिटवीनसोबत काय असते, अँड, हे लक्षात ठेवा. बिटवीनसोबत आपण अँड वापरतोय. आणि ज्यावेळेस आपण फ्रॉम वापरतोय, फ्रॉमसोबत काय वापरायचं आहे, टू वापरायचं आहे. मग फ्रॉमसोबत आणखी याला रिप्लेस आपण शब्द करायचा असेल तर टिल वापरतोय. फ्रॉम म्हणजे फ्रॉमसोबत आपण काय करतो, टू वापरतो, आणि फ्रॉमसोबत आपण टिल पण वापरू शकतोय. पण या ठिकाणी लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस बिटवीन वापरलं जाईल तर बिटवीनसोबत जे आहे तर डिअर फ्रेंड्स लक्षात ठेवायचं, बिटवीनसोबत टू वापरलं जात नाही, तर बिटवीनसोबत आपण काय करतो, अँड जे आहे तर बिटवीनसोबत आपण अँड वापरतोय. बिटवीनसोबत अँड वापरलं जात आहे. अलग लक्षात हे असं लक्षात ठेवायचं. मग MPSC काय करते आता सध्या, लक्ष द्या. आपल्याला आता सगळ्या लक्षात आलं असेल, आता MPSC काय करत आहे, डायरेक्ट ती MPSC स्वतः वाक्य बनवून देते.
आणि वाक्य स्वतःच बनवले असतात, मग त्याच्यामध्ये बिटवीन असतं, त्याच्यामध्ये इथं टू वापरलेलं असतं. मग आपण वाक्य वाचत बसतोय, मग आपल्याला लक्षातच येत नाही की नेमकं काय. तर त्याच्यासाठी काय करायचं डिअर फ्रेंड्स, हे लक्षात ठेवायचं. बिटवीन जे आहे ते बिटवीनसोबत काय वापरायचं आहे, बिटवीनसोबत आपण अँड वापरतोय. टू हे जे आहे ते फ्रॉम आणि टू वापरतो, आणि फ्रॉम आणि टिल वापरतोय. हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. चला ठीक आहे, नेक्स्ट बघा. आणि फॅमिलियर टू. आय एम फॅमिलियर विथ म्हणजे एखाद्या व्यक्तीची ओळख असेल तर आपण काय करतोय, फॅमिलियर विथ म्हणतोय. आणि फॅमिलियर टू वस्तूसाठी, प्लेससाठी, त्यासाठी आपण टू वापरतोय. मग हे असले शब्द आता काय करायचे लक्षात ठेवायचे. फॅमिलियर सोबत विथ पण वापरतात आणि फॅमिलियर सोबत टू पण वापरतात. मग फॅमिलियर सोबत विथ पर्सनसाठी वापरायचं आहे आणि फॅमिलियर सोबत टू हे थिंगसाठी वापरायचं आहे. या अर्थाने यूज लक्षात ठेवायचा आहे. आता लक्ष द्या, याच्यामध्ये पुढचा शब्द असाच आहे, THROUGH, थ्रू. थ्रू म्हणजेच आपण त्याला म्हणतोय च्यामधून. थ्रू म्हणजेच काय, च्यामधून, कशामधून तरी, या अर्थाने आपण थ्रू वापरतोय. आता याच्यासाठी एक समजावं, यासाठी मी हे चित्र सिंपल जे मला काढता येते ते मी काढत असतो. लक्षात द्या सगळेजण. आता काय पेपरमध्ये काय आपल्या चित्र वगैरे असं काय नसतं सिच्युएशन्स, फक्त हे शब्द, नेमका शब्द लवकरात लवकर लक्षात यावा यासाठी मी हे असं चित्र काढलेलं सांगतोय तुम्हाला. थ्रू म्हणजेच काय, च्यामधून. आता च्यामधून म्हणजेच काय, हा समजा टनेल आहे, TUNNEL. टनेल म्हणजेच काय, बोगदा. आणि हे जे आहे तर हे काय, ट्रेन आहे समजा, बस ट्रेन, आता ह्याला ट्रेन म्हणू आपण. बघा आपल्याला काय म्हणायचं, ही जी ट्रेन आहे तर ट्रेन ही बोगद्यामधून जात आहे, पास होत आहे, म्हणजे या टोकापासून त्या टोकापर्यंत. या अशा अर्थाने ज्यावेळेस आपल्याला म्हणायचं आहे तर त्यावेळेस आपण काय वापरतोय डिअर फ्रेंड्स, थ्रू वापरतोय. म्हणजे वाक्य काय होईल मग, द ट्रेन इज पासिंग म्हणा किंवा गोईंग म्हणा. द ट्रेन इज पासिंग, THROUGH, थ्रू द टनेल. या अर्थाने आपण यूज करतोय थ्रू. ते जंगलामधून जात होते, दे वर गोईंग, THROUGH, थ्रू द फॉरेस्ट. या अर्थाने आपण यूज करतोय थ्रू द फॉरेस्ट. म्हणजे आपण असं काय करतोय डिअर फ्रेंड्स, थ्रू जो आहे तर थ्रू हा शब्द आपण यूज करतोय. आता दुसरी गोष्ट महत्वाची, आता आपल्याला पुढे लक्षात ठेवायचं, THROUGH, थ्रू हा शब्द आहे. थ्रू म्हणजेच काय, च्यामधून. MPSCला असले शब्द विचारते, थ्रू, च्यामधून. THOUGH, दो म्हणजे जरी तरी. विरोधाभास दाखवण्यासाठी. कशासाठी, विरोधाभास दाखवण्यासाठी आपण यूज करत असतो विरोधाभास. आता विरोधाभास म्हणजेच काय, जरी तो श्रीमंत असता तरी तो आनंदी नाही. याला आपण वापरतोय दो. लक्षात स्पेलिंग मध्ये, थ्रू, दो. आणि आणखी एक असते थॉरो, THOROUGH, असे शब्द असतात. थॉरो आपण म्हणतो थॉरोली. मग लक्षात काय ठेवायचं बघा, TH म्हणजे थ्रू. थ्रू म्हणजे काय सांगितलं, च्यामधून. त्याच्यानंतर दो जे आहे तर दोचा अर्थ काय होतो डिअर फ्रेंड्स, लक्षात ठेवायचं आहे. दो जे आहे तर दोचा अर्थ होतो आपण म्हणजे कॉन्ट्रास्ट दाखवण्यासाठी. कॉन्ट्रास्ट दाखवण्यासाठी आपण यूज करतोय दो.
आणि थोरो जे आहे तर थोरो आपण काय करतोय, थोरो म्हणजेच काय या ठिकाणी बघा पूर्णपणे या अर्थाने आपण यूज करू शकतो. थोरो म्हणजेच काय पूर्णता किंवा पूर्णपणे. आता बोलताना आपण म्हणतो ना थोरली, म्हणजे पूर्णपणे कसून. ओके, थोर म्हणजेच पूर्ण, तर पूर्णपणे म्हणायचं नाही. म्हणजेच मग इथं काय करतात परीक्षेमध्ये, थोरली म्हणजे पूर्णता, LY थोरली म्हणजे पूर्णपणे. आपण म्हणतो ना कसून चौकशी केली, पूर्ण सगळं अख्खं घर, संपूर्ण घर शोधलं, त्या अर्थाने आपण वापरतोय थोरो. आणि आणखी एक शब्द याच्यामध्ये आहे थ्रो, THROW, थ्रो म्हणजे फेकून देणे. आता हा शब्द तसा वेगळा आहे, फेकणे किंवा फेकून देणे या अर्थाने आपण वापरतोय थ्रो, हा शब्द वेगळा आहे. ठीक आहे, तर असे शब्द काय करायचे डिअर फ्रेंड्स, लक्षात ठेवायचे. तर चालतंय, मग थांबू आपण, उद्याच्या लेक्चरमध्ये मग राहिलेले प्रिपरेशन्स आपण घेऊ.